नमस्कार, स्वाती किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे गाजरचा हलवा। अर्धा किलो गाजर, 30 ग्रॅम मावा, 1 वाटी साखर, ड्रायफ्रूट घेतले आपल्या आवडीनुसार, 1 वाटी तूप। चला आता रेसिपीची सुरुवात करूया। थोडासा तूप टाकून ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे। आता ड्रायफ्रूट चांगले भाजून घेतलेत। आता ते आपण काढून घेऊया एका डिश मध्ये। परत थोडासा तूप टाकायचा। नंतर गाजर टाकायचा किसलेला। चांगलं मिक्स करून घ्यायचं। तूप आपण थोडा थोडा टाकायचं, सगळं एकदम नाही टाकायचं। परत थोडासा तूप टाकायचा। आता राहिलेलं तूप टाकूया आपण। आता झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून घ्यायचं, पाणी सुटेपर्यंत। आता आपण झाकण खोलून बघूया। मस्त पाणी सुटलंय। मी बिना दुधाचा बनवते। हे बघा, मस्तपैकी तुपामध्ये शिजून घ्यायचा। अजून 5 मिनिटं आपण असं शिजवून घेऊया। आता आपले 5 मिनिटं झाले। आता मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊ। साखर तुमच्या आवडीनुसार टाका, गोड किती पाहिजे त्यानुसार। तुम्ही जेवढं गोड खाता त्या पद्धतीने तुम्ही साखर टाकू शकता। त्याच्यामध्ये आपण आता वेलची पूड टाकून घेऊया। मी वेलची पूड दाखवायला विसरले। एक चमच वेलची पूड टाकून घेऊ। आता थोडं आपण शिजवून घेऊया। आपण मध्ये मध्ये ना थोडं चमच्याने हलवून घेत जावा।
मस्तपैकी साखरेच्या पाण्यावरती तो शिजवून घ्यायचा. दुधाची पण गरज लागत नाही. साखरेच्या मध्ये ना हलवून घेत जावा. आता आपण ना त्याच्यात ड्रायफ्रूट टाकून घेऊ. आता मावा टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. आता चांगलं सुकेपर्यंत आपण सुकून झाकण ठेवून सुकून घेऊया. आता आपण झाकण काढून थोडंसं हलवून घेऊया. हे बघा आता ते सुकत आलंय. अजून ह्याला आपण थोडंसं सुकून देऊया. मग आपली रेसिपी तयार, गाजरचा हलवा. आता आपण झाकण काढूया. आता झाकण काढून आपण आता असं सुकून घेऊया बिना झाकणाचा. बघा बिना दुधाचा मस्तपैकी गाजरचा हलवा बनतो. आता आपला गाजरचा हलवा तयार झालाय. आपण गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपली रेसिपी तयार झाली. गाजरचा हलवा रेसिपी तयार झाली. ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.